एकादशीचा उपास हा भगवान शिवप्रभू माता पार्वती यांचा आहे। इथे जे आपण भगवान शिवप्रभूच्या समर्पा एक मूर्ती आहे, रिंगण त्यांच्या पायाजवळ पाहते असं गोल गोल रिंगण असत मूर्तीचं। नटराज म्हणून भगवान शिवप्रभूची नाचणारी मूर्ती। इकडे आपला उत्तर प्रदेश मध्य प्रदेश मध्ये त्या मूर्तीचीच पूजा होते। इतरांना असं भेट देताना तीच मूर्ती भेट म्हणून देते नटराज। प्रदोष कालावधी हा दुपारून 3 वाजल्यानंतर म्हणजे सायंकाळच्या वेळेस दररोजच प्रदोष असतो, पण अमावस्याच्या अगोदर आणि पौर्णिमेच्या अगोदर जो प्रदोष होतो त्या प्रदोषालाच एवढं महत्व का? जसं आपला सरपंच सदस्य ह्या मंत्री लोकांच्या मीटिंगा फिटिंगा असतात, तशा पद्धतीनं देवी देवत्या सगळे मात्र प्रदोषाच्या दिवशी एकत्र आले। आपल्या गावचा एखादा अखंड हरिनाम सप्ताह सांगता झाल्यानंतर हप्त्यातून एक वेळेस सगळे भजनी मंडळ एकत्र बसते, भजन म्हणते आणि कीर्तनातून प्रवचनातून जसा बोध देतात तसा भजनातून पण बोध देतात। म्हणून तशाच पद्धतीनं देवी देवता ऋषी मुनी हे सगळेचे सगळे मात्र प्रदोषाच्या दिवशी एकत्र आले। त्या ठिकाणी काहींनी झांज वाजवली, काहींनी टाळ्या वाजवल्या, काहींनी टाळ वाजवले, काहींनी गायन केलं, गंधर्वांनी गायन केलं आणि त्या सगळ्यांच्या मध्ये मात्र भगवान शिवप्रभूने नृत्य केलं म्हणजे नाचले। म्हणून नटराज ह्या मूर्तीची पूजा होत असते। दिवसभर मात्र आपण उपास पकडला, जादा तिखट नाही, थोडस कमी तिखट फराळ घ्यायचं आणि सायंकाळच्या टायमाला भगवान शिवप्रभूची पूजा बिजा करून मग उपास सोडायचं 8-8:30च्या दरम्यान। त्याला प्रदोष म्हणते। प्रदोषाचा अर्थ आहे ही जी दुःखपीडा बाधा आहे, प्र अधिक दोष, प्र म्हणजे परक्याने लावलेले दोष हे नष्ट होण्याकरता प्रदोष। म्हणून जे प्रदोष उपास करते त्यांना बाहेरचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। बाहेरचा त्रास असला तरी कमी होईल। याबद्दल तुम्हाला सायंकाळी पण थोडीशी माहिती सांगणार, फक्त आठवण द्या। बाबाजी हयात असताना प्रदोषाबद्दल माहिती सांगत होते आणि ही लोकांची यात्रा सुद्धा मात्र प्रदोषाच्या कालावधीमध्ये एकादशीच्या रात्रीलाच मात्र बाबाजींचा निर्वाण झाला आणि समाधी सोहळ्याचा जो कार्यक्रम होता तो प्रदोषाच्या दिवशी झाला। मग प्रदोषाची कथा, प्रदोषाचं महत्व बाबाजींनी सांगितलं आणि पुन्हा निर्वाणाचा प्रसंग प्रदोष म्हणलं की त्यामध्ये एक दुःखद गोष्ट पण वाटते। एक मार्ग दावून गेले आदिदया निधी संत, एक प्रदोषाचं महत्व मात्र त्यांनी सांगितलं आणि त्याच महत्वाचं आणखीन निर्वाणाचा समाधीचा सोहळ्याचा प्रसंग मात्र त्यावेळी झाला म्हणून मात्र अधिक त्याला महत्व आलं। म्हणून मात्र वेळ प्रसंग येईल त्या टायमाला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगू। आता इथं